नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव रेल्वे स्थानकावर डेमो लोकल बंद पडली। 2 तास चालले दुरुस्तीचे कामकाज। कोयना एक्सप्रेसला बसला फटका। मध्य रेल्वेच्या कोरेगाव रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी 3 वाजता आलेली पुणे कोल्हापूर फास्ट डेमो लोकलच्या इंजिनामध्ये बिघाड झाला। तब्बल 2 तास दुरुस्ती केल्यानंतर ती 5 वाजता पुढच्या प्रवासाला रवाना झाली। दरम्यानच्या काळात पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा काही अंशी विस्कळीत झाली होती। कोयना एक्सप्रेसच्या प्रवाशांना देखील या बिघाडाचा फटका बसला आहे। रविवारी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते। सकाळी 11:15 वाजता पुण्याहून सुटलेली पुणे कोल्हापूर फास्ट डेमो लोकल कोरेगाव स्थानकावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आली। तेथेच इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले। त्यांनी आणि स्टेशन मास्तर यांनी तात्काळ पुणे येथील नियंत्रण कक्षाला माहिती देऊन दुरुस्ती पथकास बोलावून घेतले। दुरुस्तीचे काम पूर्ण करून 5 वाजता डेमो लोकल कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली। तोपर्यंत कोरेगाव स्थानकावरील मेन लाईनवर मालगाडी क्रॉसिंगसाठी उभी राहिली असल्याने पुणे ते मिरज दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। पुणे येथून दुपारी 1 वाजता सुटलेली मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस सातारा स्थानकावर 1.5 तास थांबवून घेण्यात आली। कोरेगावातून पुढे जाण्यासाठी तिला मार्ग उपलब्ध नसल्याने साताऱ्यात थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। एकूणच रविवारचा दिवस हा रेल्वे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला होता। त्यांनी संताप व्यक्त करत आपल्या कारभारात सुधारणा करा अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली।